बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे। वाहनांची रहदारी आपण पाहतोय। हा नगर रोड आहे, रस्त्याचं काम सुरू आहे आणि याच्या बाजूला ही नाली बांधलेली आहे। नालीवर काही अतिक्रमण आहेत, हे शासकीय जागा आहे। आणि इकडे जर आपण पाहिलं तर आरोग्य विभागाचं जिल्हा प्रशिक्षण केंद्र आहे आणि या ठिकाणी मला तुम्हाला या ठिकाणी एक अनोखं आंदोलन दाखवायचं आहे। या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। हे भूमिपूजन शासकीय जागेमध्ये झालेलं आहे। मागच्या 3 दिवसापूर्वी एक निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं होतं आणि संबंधित विभागाला देण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करून घर बांधण्याचा भूमिपूजन सोहळा यांनी आयोजित केला होता। या आयोजकांनी जे आहे ते आणि पत्रिका दिल्या होत्या इथल्या पालकमंत्र्यांना, जिल्हा अधिकाऱ्यांना, संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला होता। त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि कचकचित नावं लिहिण्यात आली होती पालकमंत्र्यांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची। आणि 3 दिवस उलटून सुद्धा कुठल्याही प्रकारची प्रशासनानं काहीही दखल न घेतल्यामुळं आज थेट आंदोलनकर्त्यांनी जे आहे ते या ठिकाणी भूमिपूजन सोहळा आयोजित केलाय आणि या ठिकाणी जे आहे ते आता चक्क शासकीय जागेवर अतिक्रमण करणार आहेत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यांच्या काय भूमिका नेमक्या होत्या। तुम्ही जे आंदोलन करण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी पत्रिका छापली होती आणि एक महाराष्ट्रातलं सगळ्यात अनोखं आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्ही नावं छापून जे आहे ते अतिक्रमण करणार होतं, काय नेमकं झालं त्याचं? प्रशासनाचा अधिकारी फोन वगैरे हे थांबवा, अतिक्रमण करू नका, आम्ही उठवतो, काही सांगण्यात आलं? मी गुरुवारी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये सांगितलंय की रविवारपर्यंत तुम्ही हे अतिक्रमण काढा। जर रविवारपर्यंत अतिक्रमण काढले नाही तर सोमवारी सकाळी 10:30 वाजता मी या ठिकाणी रीतसर भूमिपूजन करणार आहे आणि त्या भूमिपूजनाला माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं प्रमुख त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यासाठी मी पत्रिका छापली होती। या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी प्रमुख पाहुणे आहेत आणि ज्या BNCच्या कार्यकारी अभियंत्याच्या आशीर्वादाने आतिक्रमण झालेत त्या BNCचे कार्यकारी अभियंता हे सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे असं मी स्पष्ट केलं होतं। त्याचबरोबर नगरपालिकेचे CO आणि तहसीलदार ह्या सगळ्यांचे नाव त्या पत्रिकेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। माझी अशी इच्छा होती किंवा मला असं वाटत होतं किमान आजच्या दिवशी तरी कोणीतरी येऊन मला अडवतील की अतिक्रमण करू नका, परंतु आज 10:30चा कार्यक्रमाची वेळ मी ठेवली होती आणि 11:30 वाजेपर्यंत मी प्रशासनाची वाट पाहिली कोणीतरी अडवावं म्हणून, परंतु 11:30 वाजेपर्यंत त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही। याचा अर्थ मी गृहीत धरला की अतिक्रमण करण्यासाठी बीड प्रशासन हे सगळ्यांना मोकळीक देत आहे आणि सगळ्यांना त्यांची संमती आहे। प्रत्येकाने यावं, अतिक्रमण करावं असं त्यांचा फंडा आहे। म्हणून मी सुद्धा असं गृहीत धरलं की आता कोणाची आपल्याला या ठिकाणी हरकत असणार नाही, म्हणून मी अतिक्रमण केलेलं आहे आणि कोणालाही इथून अतिक्रमणातून काढू नका असं माझं स्पष्ट मत आहे। कारण आतापर्यंत तुमची मागणी होती अतिक्रमण हटवा, मात्र आता मागणी हटवा अशी नाहीये का? म्हणजे काय आता माझं असं म्हणणं आहे की जे लोक रस्त्यावर रोजगार करण्यासाठी थांबलेले आहेत, आता हे समोर वडापावाला गाडा आहे, हे लोक काय गांजा विकत नाहीत, दारू विकत नाहीत, हे लोक रोजगार दिवसभर करतात आणि संध्याकाळी भाजीपाला घेऊन जातात। म्हणजे त्यांचं थेट पोटच या व्यवसायावर आहे, त्यांचं म्हणजे हातावरचं पोट आहे। मग या लोकांना तुम्ही उठून काय करणार? जर प्रशासन रोजगार देऊ शकत नाही तर मग रोजगार तुम्ही हिसकावू पण शकत नाही ना। आम्ही काय कोणाला त्रास देत नाहीत किंवा कोणाला अडथळा करत नाहीत। आमचं म्हणणं एवढंच आहे की आता आम्हाला सुद्धा पोट भरू द्या, आम्हाला सुद्धा रोजगार करू द्या। सरकारी जागा नाही तरी तुमच्या या कामात नाहीत। जे लोक न सांगता अतिक्रमण करतात त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगून अतिक्रमण केलंय, रीतसर निवेदन दिलंय, मी दौंडी देऊन हा कार्यक्रम केलेला आहे। आणि आता माझं असं म्हणणं आहे की इथं जेवढे काही अतिक्रमणधारक आहेत सगळ्यांना PTR द्यावं, त्याला मालकी हक्क द्यावा आणि रीतसर त्यांना त्या जागेचं मालक करून टाकावं। आता हे सगळं तुम्ही आंदोलन जे करता याच्यावर तुम्हाला वाटत नाही तुमच्यावर कारवाई होईल, या सगळ्या गोष्टी केल्या जातील असं वाटत? आता कसं आहे की कारवाई होण्याची भीती ही घरात बसणाऱ्याला असते। आम्ही कायमच समाजसेवेचा वसा घेतलेला आहे आणि समाजसेवा करायची असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज पडू शकते, तुम्हाला जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते। त्या गोष्टीला आपण तोंड दिलं पाहिजे आणि त्याला तोंड द्यायची माझी तयारी आहे। लोकांच्या हितासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम रस्त्यावर असतो आणि याच्यानंतर सुद्धा कोणत्या अतिक्रमणधारकाला जर कोणी आता अडथळा केला तर त्यांच्यासाठी मी खंबीरपणे उभा राहणार आहे। आता तुम्हाला आव्हान काय आहे तिथल्या अतिक्रमणधारकांना? आव्हान काय? आता शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करा, उठून जा, प्रशासनाची काही भीती नाही, असं काय आव्हान आहे नेमकं तुम्हाला? आता मी अतिक्रमणधारकाला एवढंच म्हणतो की तुम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी राहा आणि जे लोक बेरोजगार आहेत, जे लोक बेघर आहेत, त्यांनी सुद्धा जिथं जिथं तुम्हाला शासकीय रिकामी जागा दिसते त्या ठिकाणी घर बनवा, त्या ठिकाणी पत्रे ठोकून तुम्ही घर करून राहा। तुम्हाला रोजगार नसेल तर तुम्ही कुठेही टपरी टाका, तुम्हाला जो रोजगार करायचा आहे तो शासकीय जागेत रोजगार करा। तुम्हाला जर कोणी अडथळा केला तर माझ्याशी संपर्क करा। आता हे तुमचं हे आंदोलन होतं आजचं फक्त भूमिपूजनापुरतं होतं का खरंच तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण करणार? आता मी खरंच या ठिकाणी शेड मारणार आहे आणि या ठिकाणी जे कोणी गरजू असतील त्यांनी बिलकुल यावं, त्या ठिकाणी व्यवसाय करावा, माझी काय हरकत नाही। ही काय माझ्या एकट्यासाठी नाही, माझा लढा हा कधी लोकांच्या हिताचा असतो, इतरांसाठी माझा लढा आहे आणि हा सुद्धा लढा माझा इतरांसाठीच आहे। ते भारिप बहुजन महासंघाचे जे बहुजन समाज पार्टीचे हे इथले स्थानिकचे पदाधिकारी आहेत आणि नेहमी त्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन
जे आहे ते अशा प्रकारचे अतिक्रमण हटवण्यासाठीची मागणी केली होती, मात्र कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नाही. कालच्या 3 दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी एक पत्रिका जाहीर केली होती आणि शासकीय जागेवर म्हणजे वरती कचकचित लिहिलं होतं, शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधण्याचं भूमिपूजन सोहळा, ही सगळी प्रक्रिया करून सुद्धा कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी घाम फुटला नाही किंवा मग काहीही त्यांना दखल घ्यावी असं वाटलं नाही. म्हणून त्यांनी प्रशासनाची अतिक्रमण करण्यासाठी मुभा आहे असं गृहीत धरून या ठिकाणी पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यासाठीची प्रक्रिया. त्यांचे सहकारी आहेत माझ्यासोबत. नितीनराव, काय सांगाल, कशी प्रक्रिया आहे? तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये असतात, या सगळ्या गोष्टी कशा केल्या जात आहेत, अतिक्रमण हटवले जात आहेत का नाही हटवले जात आहेत, तुमची काय म्हणणे आहे? माजलेल्या मजूर अधिकाऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी आंदोलनकर्ते जे असतील विविध पक्ष संघटनेतले, त्यांना आमचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा पाठिंबा असतो, आहे आणि राहील. मी या आंदोलनाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या भूमिहीन, शेतमजूर, कष्टकरी वर्गातील युवकांना सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी शासकीय जागा असेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून तुमच्या पोटाची उपजीविका भागवा, हेच मी या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतोय. तर अशा प्रकारचं हे अनोखं आंदोलन म्हणजे खरं तर महाराष्ट्रासह देशभरात कुठेही असं आंदोलन झालेलं नसावं, मात्र बीड हे असं एक आंदोलनाचं क्रांतिकारी एक क्षेत्र आहे. त्या ठिकाणाहून क्रांतीची जी आहे ते नेहमी ठिणगी पडत राहिलेले आणि त्याचा वनवा जो आहे तो राज्यभर पसरलेला आहे. अशा प्रकारचं हे सगळं अनोखं आंदोलन होतं. प्रशासनाला यानंतर तरी जाग येते का हे आता पाहावं लागणार आहे. आंदोलकांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाला गृहीत धरून या ठिकाणी जे आहे ते अतिक्रमण केलं जाईल, त्यामुळे प्रशासन खरंच जागा होतं का हे आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.